कांद्यासाठी बियाण्याचे डोंगे लावलेले होते, ते डोंगे खुडून आणलेले. डोंगे म्हणजे बियाणे, कोणी टोंगे म्हणतो, कोणी डोंगे म्हणतो, आम्ही तर डोंगे म्हणतो. ते खुडून आणलेले आहेत. आता ते कुठून काढते मम्मी, कुठून त्याचं बियाणे तयार करायचे. मग पुढल्या वर्षी ते बियाणे शेतात टाकून मग त्याचे रोप तयार करून कांदे लावायचे. आता कुठून आलेले आहेत, वाळून द्यायचे 2 दिवस. 2 दिवस चांगलं वाळून दिला कसं कुठून काढायचं. मग कुठून चाळून मग त्याचं बियाणं तयार करायचं, काळं बी. असं बारीक बारीक काळं बी निघतं, चाळून उपणून. असं चाळून घेतलंय, मग ते उपणून घ्यायचं. हे बियाणं उपणून चाळून पॅक करून ठेवायचं. वाळून चिरून असं पिशवीत पॅक करून ठेवलं का मग ते खराब होत नाही. आणि मग पाऊस पडल्यावर त्याचं बियाणं टाकायचं. बियाणं तर उन्हाळा कांद्याचे आहे. अजून लाल कांद्याचं जे बियाणं दाखवलं होतं ते तर अजून आलेलं नाही आहे काढायला, ते नंतर काढू. त्याला पण खूप जपून ठेवावं लागतं, कारण की या दिवसाचं वाऱ्यानं सुटलं जातं, त्यामुळे चांगलं झाकून व्यवस्थित त्याची पण निगा करावं लागते. कारण का वर्षभराचं बियाणं असतं ना, त्यामुळे त्याला पण खूप जपावं लागतं. हे कांद्याचं बीज असं तयार केलं आहे. उळं, कांद्याच्या बियाला उळं म्हटलं जातं. उळं आम्ही उळं म्हटलं उळं म्हटलं जातं. कोणी अलग अलग काही म्हणत असतील, पण आम्ही तर उळंच म्हणतो. असं उळं तयार केलं आहे. बारीक बारीक बीज असतं कांद्याचं. एक एक कांद्याच्या बियापासून एक एक कांदा तयार होईल. वाळून घेतले, तयार करून उन्हात वाळून ठेवलं आहे. थोडंसं थंड झालं का मग असं पिशवीत पॅक करून ठेवू. हे उन्हाळी कांद्याचं बियाणं आहे. अजून लाल कांद्याचं बियाणं निघायचं आहे. ते थोडे नंतर लावलेले आहे ना डोंगळी त्याचीवाली, म्हणजे बियाण्यासाठी कांदे. डोंगळी म्हणजे कांद्यासाठी बियाणं लावलेलं. असं बियाणं जे विकत पुड्याचं बियाणं घेतो ते बकवास निघल्या जातात. त्यांना खूप वर डोंगळीच फेकल्या जातात, लगेच बारीक होतात. काही अलग अलगच प्रकारचे बियाणं निघल्या जातात. तो कांदा नीट पोसल्या जात नाही, त्यासाठी घरचं बियाणं तयार करून खात्रीशीर बियाणं तयार होतं. मग कांदा पण चांगला येतो, उत्पन्न चांगलं मिळलं जातं. आम्ही तर अशा प्रकारेच बियाणं तयार करतो, की खात्रीशीर बियाणं तयार होतं ना. मग विकत आणलेलं ते कधी खराब निघतं, कधी काय. पण घरी तयार केलेलं ते खात्रीशीर असतं. तयार करायला भरपूर मेहनत घ्यावी लागते, आणि या दिवसात आमच्याकडे पाणी पण कमी पडलं जातं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.